नमस्कार मंडळी. अंकशास्त्रानुसार कसं राहणार आहे नवीन वर्ष 2024 यासाठी आपण ही मालिका तयार करत आहोत. अंकशास्त्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या मुलांकानुसार कसं राहणार आहे नवीन वर्ष 2024. आता मुलांक म्हणजे काय, तर आपली जी जन्मतारीख असते, म्हणजेच ज्या तारखेला आपला जन्म झालेला असतो, फक्त तारीख, त्या तारखेची एक अंकी बेरीज करून जो अंक येतो त्याला मुलांक असं म्हणतात. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत 2 मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष कसं राहील. आता मुलांक 2 म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्यात 2, 11, 20, 29 या तारखांना झालेला आहे, त्यांचा मुलांक असतो 2. त्यांच्याविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती करणार. शिवाय या मुलांकाचा स्वभाव गुणधर्म कसा असतो, कोणती उपासना करू शकता, कोणते रंग वापरू शकता, ती सुद्धा माहिती घ्यायची आहे. सर्वप्रथम तर आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतोय ज्योतिष कट्टा या आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनलमधून. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. महत्त्वाची सूचना मात्र लक्षात घ्या, भविष्याबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण चर्चा करणार त्या सगळ्याच्या सगळ्या तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यांच्यावर ग्रहगोचरांचा परिणाम मिळतो हे विसरून चालणार नाही. तेव्हा मूळ कुंडलीतले ग्रहयोग अवश्य जाणून घ्या. परंतु मंडळी, काही ढोबळ जे महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम असतात ते मात्र निश्चित अनुभवायला मिळतात, जाणवतात. अवश्य याचा अनुभव घ्या. तसेच मंडळी, हे नवीन वर्ष म्हणजे 2024 म्हणजे 2024 या अंकाची बेरीज केली तर ती 8 येते. म्हणजे 8 या संख्येचा मुलांक आहे ह्या वर्षाचा, आणि हा जो संख्या आहे ही शनी ग्रहाच्या अंमलाखाली येते. आता आपण जी माहिती घेणार ती 2 मुलांकाची, आणि 2 हा अंक येतो चंद्रग्रहाच्या अंमलाखाली. तेव्हा शनी बरोबर मुलांक 2 म्हणजे चंद्राचा संबंध कसा राहील, म्हणजे चंद्र आणि शनी या 2 ग्रहांचे परिणाम कसे मिळतील आपल्या मुलांक 2 असलेल्या मंडळींना, याचीच माहिती आपल्याला घ्यायची आहे. या वर्षातील आपलं कार्यक्षेत्र, आपले आर्थिक व्यवहार, आपले नातेसंबंध याविषयी आपण याच्या आधारे माहिती घेणार आहोत. मुलांक 2 याचा स्वामी ग्रह चंद्र असल्यामुळे आपण अत्यंत भावनाप्रधान असून क्रिएटिव्ह स्वभावाच्या असतात. म्हणजेच आपल्या कल्पनाशक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कामाला लावून त्याप्रमाणेच नियोजन करणाऱ्या असतात. काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं आपलं एकंदरीत कारकत्व असतं. चंद्र हा मनाचा कारकग्रह असल्यामुळे जसा चंद्र आकाशामध्ये कधी एकाच स्वरूपात दिसून येत नाही, तो पौर्णिमेला पूर्ण दिसतो तर अमावास्याला दिसतच नाही, आणि मधल्या काळात तो कलेकलेने मोठा होतो किंवा लहान होताना दिसतो. अगदी त्याचप्रमाणे 2 मुलांक असलेल्या व्यक्ती या मूडी स्वभावाच्या असतात, चंचल स्वभावाच्या असतात. त्यामुळे चंचलता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी स्वभाव असतो. काही वेळेला या व्यक्ती अत्यंत आनंदी तर काही वेळेला अत्यंत निराश अशा 2 भिन्न टोकाच्या व्यक्तिमत्वामध्ये वावरताना सुद्धा दिसतात. यामुळे बऱ्याचदा यांच्या स्वभावाबद्दल समोरच्या व्यक्तीला अंदाजच घेता येत नाही. या व्यक्ती भावूक, हळव्या स्वभावाच्या असतात. त्यामुळे कला, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, फॅशन, सौंदर्य, निसर्ग, कविता, लेखन अशा विषयामध्ये या व्यक्ती अत्यंत मनापासून समरस होताना दिसतात, रमताना दिसतात. शनी आणि चंद्राचा हा संबंध पाहता व्यावसायिकदृष्ट्या जी मंडळी ठेकेदारी, इम्पोर्ट एक्सपोर्ट, कोणत्याही क्षेत्रामधलं प्रोडक्शन अशा विषयाशी संबंधित कार्यक्षेत्र कार्यरत आहेत त्यांना हे नवीन वर्ष विशेष लाभाचं आणि भाग्याचं राहणार आहे. शनी या वर्षाच्या अनुषंगाने आपल्याला भाग्याची गती वाढवायला मदत करताना दिसतो आहे. त्यामुळे यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करण्यासाठी हे नवीन वर्ष आपल्या 2 मुलांक असलेल्या मंडळींसाठी विशेष शुभ जाणारे ठरतं आहे. त्यामुळे आयुष्याच्या या वळणावर आपण काही नवीन गोष्टी करणार असल्यास अवश्य विचार करू शकता. त्या अनुषंगाने काही नवीन बदल, काही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी या वर्षामधले आपले विचार आपण अगदी छानपैकी अंमलामध्ये आणू शकता. तर नोकरदार मंडळींना नोकरीच्या ठिकाणी आपल्या कर्तव्य बुद्धीच्या अनुषंगाने लाभ मिळताना दिसते. आपण कामाच्या ठिकाणी दाखवलेली समयसूचकता, कल्पनाशक्ती याचं गोड कौतुक होताना दिसेल. तर ज्या कामाच्या संदर्भात कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी, कलाकारी म्हणजेच आर्ट याची आवश्यकता असते, अशा कामाच्या ठिकाणी आपल्याला विशेष प्राधान्य देऊन काही विशेष अधिकारसुद्धा प्राप्त होतील असा हा काळ असणार आहे. त्यामुळेच जी मंडळी नाटक, कला, सिनेमा, क्रिएटिव्हिटी, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, लेखन, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, लहान मुलांचं संगोपन किंवा प्ले ग्रुप, नर्सरी, मेडिकलमध्ये सुद्धा नर्सिंग, खाद्यपदार्थ, हॉटेल व्यवसाय, हॉटेल मॅनेजमेंट, फळं, फुलं, फ्लोरिस्ट, अत्तर, अगरबत्ती, सुगंधी तेल, द्रव्य, केक शॉपी अशा व्यवसायाशी किंवा नोकरीशी निगडीत आहेत, काम करतायत
त्या आपल्या मुलांक 2 असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष विशेष यशप्राप्तीचं राहणार आहे, विशेष लाभ मिळवून देणारं राहत आहे. तसेच या कार्यक्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करण्यासाठी, यामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा हे वर्ष आपल्याला अनुकूलता दाखवते. नातेसंबंधाचा विचार करता या वर्षात नवीन नातेसंबंध जुळून यायला, तर चांगलं प्रेम संबंध निर्माण होण्यासाठी सुद्धा अनुकूल राहणार आहे हे वर्ष. शिवाय या वर्षात जे संबंध तयार होतील ते संबंध पुढे अनेक काळापर्यंत टिकून राहतील. तर काही संबंध आपल्या कार्याच्या ठिकाणी आपल्याला विशेष सहाय्यकारक राहतील. त्यांच्या सहकार्याने आपण आपल्या कार्याची गती आणि विशिष्टता अजून वाढवायला हे वर्ष अनुकूल आहे. परंतु आपण फारच लवकर समोरच्या शब्दांवरती विश्वास ठेवून संबंध प्रस्थापित करत असता. यावेळी मात्र संबंध जोडण्यापूर्वी भावनिक होऊन संबंध न जोडता संबंधामधील व्यावहारिकता मात्र तपासून घ्यायला विसरू नका, म्हणजेच आपल्या भावनांची फसवणूक होणार नाही. कारण हे वर्ष शनिग्रहाच्या अंमलाखाली आहे. शनिग्रह हा नेहमीच व्यवहाराला जास्त महत्त्व देतो, कर्मसिद्धांताला जास्त महत्त्व देतो, हे कदापि विसरू नका. बऱ्याचदा आपणच भावनिक होऊन व्यवहार करतो आणि त्यामध्ये अपयश आलं किंवा नुकसान झालं की नशीब आला आणि आपल्या भाग्याला उगाचच दोष देत बसतो. यावेळी मात्र आपल्याला असं वागून बिलकुल चालणार नाही. यावर्षी आपल्या 2 मुलांक असलेल्या मंडळींनी काही नवीन कला, एखादी नवीन क्रिएटिव्ह गोष्ट शिकण्याला अवश्य प्राधान्य द्यायचं आहे. याचा आपल्याला भविष्यात विशेष जास्त चांगला लाभ कार्यक्षेत्रात मिळताना दिसेल. असं केल्यास आपल्या भाग्याचा उदय होण्यास या सगळ्या गोष्टी विशेष कारणीभूत सुद्धा ठरतील. हे नवीन वर्ष 8 अंकाच्या म्हणजे शनिग्रहाच्या प्रभावाखाली येत असल्यामुळे भविष्यातील निर्णय या वर्षात घेण्यासाठी शनिग्रह आपल्याला उत्तम मदत करेल, दूर की दृष्टी. कारण शनीला लांबचं पाहायला आवडतं, भविष्याचा विचार करून वर्तमानामध्ये राहायला, निर्णय घ्यायला आवडतं. अशा वेळी आपल्यामधील क्रिएटिव्ह पर्सनॅलिटीला उभारी द्यायला शनी अजून चांगली मदत करतोय. तसेच भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करायला सुद्धा हा कालखंड लाभदायक राहणार. त्यामुळे ज्यांना एक्स्ट्रा इन्कमसाठी प्रयत्न करायचा आहे त्यांनी शेअर मार्केट, पोस्ट ऑफिस, LIC यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करायला सुरुवात करणं सुद्धा उत्तम राहील. तर चंद्र हा वास्तूचा कारक ग्रह असल्यामुळे ज्यांना आपल्या नवीन घराचं स्वप्न सत्यात उतरवायचं आहे, नवीन घर घ्यायचं आहे, त्यांनी अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवायला आणि शोध घ्यायला हरकत नाही. तर वास्तूमध्ये असलेल्या वास्तूमध्ये रंगरंगोटी करणं, इंटिरियर करणं, वास्तू बदलणं यासाठी सुद्धा हे वर्ष शुभ राहणार आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी व चंद्र शुभ अवस्थेत असेल त्यांनी तर या सगळ्या गोष्टींचा अतिशय सुंदर लाभ मिळताना दिसतो या मंडळींना. मात्र ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी आणि चंद्र दोन्ही ग्रह किंवा त्यापैकी एखादा ग्रह अशुभ असेल तर मात्र भावनिक कोंडमारा होताना दिसेल. आपल्या मनस्वी स्वभावाला समोरच्या व्यक्तीकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळेल याची खात्री राहणार नाही. अशा वेळी मानसिक खिन्नता वाढण्याची शक्यता जास्त राहील. त्यामुळेच अशा मंडळींनी अवश्य या काळामध्ये आपल्यामधल्या सुप्त गुणांना वाव मिळेल असं प्रशिक्षण घेणं, सकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये राहणं, व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी एखादा छोटा मोठा कोर्स करणं हे महत्त्वाचं राहील. म्हणजे मानसिक प्रसन्नता वाढेल, खिन्नता येणार नाही. आपल्या कुटुंबामध्ये असं एखादं व्यक्तिमत्व असेल तर अवश्य त्याला योग्य ठिकाणी त्याचं मनोबल वाढवण्याचा आपण अवश्य प्रयत्न करा. नाहीतर अशी ही 2 मुलांक असलेली मंडळी चटकन डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका असतो. अशा व्यक्तिमत्वाची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. नेहमी अशा व्यक्तींना धीर द्या. त्यांच्याकडून काही चुका झाल्या तर त्यांना मार्गदर्शन करा, त्यांची हेटाळणी बिलकुल करू नका. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप करून माहिती घ्या की मार्गदर्शन कशा प्रकारे केलं जातं, कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करतो आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे कुंडली मार्गदर्शन आपल्याला फोनवरून केलं जातं, ऑनलाईन कन्सल्टेशन. त्यामुळे अगदी आपण देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता. कारण बरीच मंडळी अशाच पद्धतीने मार्गदर्शन घेतात. नंबर आहे 9892156163. पुन्हा येऊ आपल्या विषयाकडे, आरोग्याच्या. या वर्षात शनी आणि चंद्राचा प्रभाव पाहता सर्दी, खोकला, पाण्यातील बदलामुळे होणारे आजार, अर्धशिशी, सर्दीमुळे होणारी डोकेदुखी, व्हायरल इन्फेक्शन या संदर्भात फार काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच सायकोलॉजिकल डिप्रेशन, सायकोसोमॅटिक आजार जसं की मधुमेह, हृदयविकार, ब्लड प्रेशर जे सतत तणावाखाली राहिल्यामुळे, सतत नकारात्मक विचार केल्यामुळे, ओव्हर थिंकिंगमुळे, सतत निराशाजनक परिस्थितीमध्ये राहिल्यामुळे निर्माण होतात, अशा गोष्टींना सुद्धा या वर्षात सांभाळायचं आहे. विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी आणि चंद्र हे ग्रह अशुभ आहेत त्यांनी खूप सांभाळायचं. किंवा ह्या दशा आणि महादशा सुरू आहेत अशा वेळी मेडिटेशन आणि योग याचा आधार आपल्याला चांगला मिळेल. तेव्हा अवश्य या सगळ्या गोष्टींना प्राधान्य द्या.
तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र आणि शनी हे दोन्ही ग्रह शुभ स्थितीमध्ये आहेत आणि यापैकी एका ग्रहाची दशा किंवा महादशा अंतर्दशा सुरू आहे, त्यांना स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्तम वाव मिळेल. समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये एक मानाचं स्थान मिळवायला मदत होईल. तर जी मंडळी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना परदेशात स्थायिक होण्याची, करिअर डेव्हलपमेंट करण्याची अतिशय सुंदर संधी या वर्षात मिळताना दिसते आहे. तसेच ज्यांना हॉटेल व्यवसायामध्ये उतरायचं आहे त्यांनी तर अवश्य आपल्या या निर्णयाला या वर्षात प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. ग्रहांची परिस्थिती मात्र मूळ कुंडलीतली तपासा. ज्यांचा जन्म 2, 11, 20, 29 या तारखांना झालाय अशा 2 मुलांक असलेल्या मंडळींना त्यांच्या एकंदरीत जीवन पद्धतीवर, जीवनावर चंद्राचा फार मोठा अंमल असतो. त्यामुळे आपण मंडळींनी शिव उपासना वाढीकडे जास्त लक्ष द्यावं. चंद्राची म्हणजे शिवाची उपासना. यासाठी रोज सकाळी देवासमोर शिवमंत्राचा पाठ करावा. ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः अवश्य एक माळ, तोही रुद्राक्षाच्या माळेवर. शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचनामध्ये ठेवावा. दर सोमवारी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. शिवपिंडीवर दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करावा. शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये रुद्रपाठ करून घ्यावा. तसेच आपल्या देवघरामध्ये स्फटिक शिवलिंग स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्यावं. वास्तूच्या पूर्व दिशेवर सर्व कार्यसिद्धी यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेणं हे आपल्या मंडळींसाठी शुभकारक समजलं जातं. ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी आपल्या पूजेमध्ये एकमुखी रुद्राक्ष ठेवून त्याची नित्य पूजा करावी. पंचमुखी सुद्धा चालेल. आपल्यासाठी शुभ रंग म्हणजे पांढरा शुभ्र रंग उत्तम समजला जातो. तेव्हा आपल्या महत्त्वाच्या फाईल्स, महत्त्वाच्या नोंदवही, आपला वाहन यांचा रंग, तसेच महत्त्वाच्या कामाला जाते समय आपल्या कपड्यांच्या रंगामध्ये या रंगाचा अवश्य वापर करू शकता. रंगसंगती फार महत्त्वाची असते. इमोशनल क्रिएशन्स करायचं काम करते. मंडळी, ह्या आध्यात्मिक उपासना आणि साधना आपलं आत्मबळ आणि आपली मानसिक स्थिती बळ वाढवायला मदत करतात. असलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला मदत करतात. त्याचप्रमाणे लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, तर दत्त महाराजांची उपासना ही जीवनातले कष्ट, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी, आध्यात्मिकता वाढवण्यासाठी करत असतो. अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना, उपासना आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने नरसोबावाडी या ठिकाणी 26, 27, 28 जानेवारी वार शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि आपली सीट बुक करा. आमचा संपर्क नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो, 9892156163. मंडळी, आपल्याला सुद्धा ह्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आम्ही जी 2 पुस्तकं प्रकाशित केली आहेत, स्तोत्र आणि मंत्रांचं चैतन्य लहरी, हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर 9892156163 या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. पुस्तक भारतात कुठेही असाल आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते. अगदी त्याच पद्धतीने टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित केलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरू श्रीयंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल आमच्याकडून तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर त्याची ऑर्डर बुक करा. तर असा आहे मुलांक 2 आणि असा आहे मुलांक 2 साठी वर्ष 2024. पुढच्या भागामध्ये आपण मुलांक 3 कसा असणार आहे, काय स्वभाव गुण वैशिष्ट्य आणि कसं राहणार आहे त्यांच्याकरता वर्ष 2024. तसेच मंडळी, आपण 12 राशींचं वार्षिक राशी भविष्य प्रत्येक राशीचे स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत. अवश्य जाऊन ते आपल्या चॅनलमध्ये पाहायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोवाय असावा. धन्यवाद.